आपलं प्रिय शहर नाशिक, द्राक्ष, चिवडा आणि आध्यात्मिकतेसाठी प्रसिद्ध असलेलं हे शहर. पण याच नाशिकाला एक वेगळी ओळख मिळवून दिली गरिबाचे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तांबे पितळाच्या भांड्यांनी. अशोक स्तंभाकडून रविवारकरांच्याकडे जाताना कानावर पडणारा हा टक आवाज हा केवळ आवाज नव्हता. ती होती नाशिकच्या मठार काम करणाऱ्या तांबट बांधवांची लय, मेहनतीची आणि परंपरेची लय. कंसारा म्हणजे कास्यकार, कास्य म्हणजे तांबे आणि तांब्याचं काम करणारा तो कंसारा. हा समाज मूळचा गुजरातमधील बडोद्याजवळच्या चंपानेर प्रांतातील. पावागड हे यांचं देवस्थान. काळ्या पाषाणातील कालिका मातेचे हे भक्त. पण इसवी सन 1484 मध्ये महम्मद बेगड यांनी चंपानेरवर स्वारी केली. पावागड उद्ध्वस्त झाला आणि हा समाज विखुरला. काही सुरत, नदियाद, उमरेजकडे गेले तर काही निजर सोनगीर मार्गे नाशिकच्या ओझर येथे येऊन स्थायिक झाले. तेव्हा ओझर तांबट म्हणून ओळखले जायचे. तिथून काही कुटुंबे नाशिकमध्ये आली. भद्रकाली परिसरात जुनी तांबट लेन बसली आणि नंतर रविवारकरांच्या ते अशोक स्तंभ दरम्यान मल्हार दरवाजा परिसरात नवीन तांबट लेन आळी निर्माण झाली. या आळ्यांमध्ये ओट्यावर बसून तांबट भांडी घडवू लागले. महिलाही घरातील भट्टी पेटवून या कामात खांद्याला खांदा लावून सहभागी होत्या. 1940च्या दशकात तांबट बांधवांनी सरकारकडून तांबे पितळचा कोटा मिळवून घेतला. त्यापासून त्यांनी दैनंदिन वापरातील भांडी बनवायला सुरुवात केली. हांडे, कळशी, गंगाळे, पंचपात्री, बंब. पण 1978 मध्ये काळ बदलला. स्टील आणि अल्युमिनियमची भांडी स्वस्त आणि हलकी होती. परिणामी तांबे पितळाच्या भांड्यांची मागणी घटली. काही बांधव चांदीच्या कामाकडे वळले, काही शिक्षण आणि अन्य व्यवसायांकडे. आज हा पारंपरिक व्यवसाय केवळ काहीच कुटुंबांकडे जिवंत आहे. पूर्वीच्या दैनंदिन वापराच्या या भांड्यांनी आता छोट्या आकारात घरातील शोपीस म्हणून स्थान मिळवलं आहे. पण या चमकदार भांड्यांमध्ये आजही झळकते ती मेहनतीची, कलेची आणि परंपरेची ज्योत. तांबटांच्या हातांनी आकारलेली नाशिकची ओळख. कालांतराने नाशिकमधून तांबट आळीत तांब्याची भांडी बनवण्याचा खणखण आवाज यायला बंद झाला. पण कारागिराचं अस्तित्व म्हणजे त्यांची कला. म्हणूनच श्री नरेंद्र दत्तात्रय तांबट हे अजूनही आपली कला ओझर गावामध्ये जोपासत आहे. त्यात तांब्याची हंडी, कमळताट, वातीचे दिवे, गंगाळे, पातिले, तांब्याचे पेले असे विविध भांडे ते अजूनही त्यांच्या हाताने बनवतात. आपल्या आकर्षक कारकिर्दीने नक्षीदार भांडे बनवणारे ते आता एकमेव कारागीर उरले आहे. 400 वर्षापासून चालू आहे. म्हणजे गुजरातमध्ये चालू होतं. गुजरातमधून आम्ही नाशिकमध्ये आलो. म्हणजे पूर्वज. आणि नाशिकमध्ये जवळजवळ 250 ते 300 कारागीर होते. 250 ते 300 कारागीर विभागलेले. काही खानदेशमध्ये म्हणजे धुळा, सोनगीर, काही ओझरला, काही मुंबईला, काही पुण्याला, अशा ठिकाणी सगळे विभागले गेले. त्याच्यातून 100 कारागीर इथं, मग काही 100 नाशिकला. हळूहळू हे प्रमाण कमी गेलं. स्टीलचं मार्केटमध्ये प्रोडक्शन वाढल्यामुळे तांबं पितळ कमी आलं. त्याचा परिणाम आता एकदम फार झाला. आता महाराष्ट्रात फक्त नाशिकमध्ये एकच कारागीर शिल्लक मिळतो, मी ओझरमध्ये तांबट म्हणून. आम्ही गुजराती कंसार आहे. आमचं मटेरियल पुण्याहून येतं. पहिल्यांदा मुंबईहून येतं, आता मुंबईनंतर पुण्याहून येतं. पुण्याहून आता जास्त प्रोडक्ट पुण्याला तयार होतात आणि तयार होतात. आमचं मग डिलिव्हरी नाशिक, नगर, औरंगाबाद या ठिकाणी डिलिव्हरी होतो. आणि सोनगीरला पण कारागीर आहे. 20-25 कारागीर आहे. ते फक्त अंडा कळशी वगैरे तयार करतात. माझ्याकडे आर्टिकल आयटम म्हणजे कमळताट म्हणून, नक्षी टपक म्हणतात त्याला. देवाचं तामण, दिवे, अभिषेक पात्र म्हणजे ते पिंडीवरचे अभिषेक पात्र, ते एवढे आयटम मी तयार करतो. बाकीचं काहीच करत नाही. आणि जशी ऑर्डर असेल तसं मी मला तयार करतो. तर ते नाशिकला तांबटले नाहीच. आणि कारागीर जुने लोक सगळे एक्सपायर झाले आता जे होते ते. त्यांना बाकी त्यांची मुलं कोणीच काही करत नाही. ते सगळे सर्व्हिसला लागल्यामुळे इथं धंदा कमी पडून गेला. कारागिरीने फक्त मी एकटाच येतो नाशिक जिल्ह्यात. आमच्या गुजराती समाजमध्ये एकच कारागीर. बाकी सगळे आता सोनगीरला आहेत 30-40 कारागीर. पुण्याला आहे कारागीर, काही कसबा पेठमध्ये. आणि मुंबईला आहे. ते मुंबईला बंद पडलं. आता महाडला आहे ते कारागीर.
थोडेफार आहे, आता जास्त नव्हते. पण स्टील आणि ॲल्युमिनियममुळे हा धंदा मागे पडला तांबा पितळाचा. पण याला पुन्हा नवीन आर्टिकल आयटममुळे पुन्हा डिमांड हळूहळू वाढ राहिली याची, मागणी वाढलेली याची. म्हणजे प्रोडक्शन आता कमी पडू राहिलं, कारागीर कमी झालं, प्रोडक्ट कमी पडत आणि डिमांड जास्त आलेली आहे. मला भरपूर पडते, म्हणजे माझे जे वर्षाचे 12 महिने असतात पण 365 दिवस मला काम असतं. मला म्हणजे त्याचं उलट ओव्हरलोड काम असतं पण कमी नाही असतं. म्हणजे आता कारागीर जुने होते, कारागीर वयोवृद्ध लोक, ते जास्त 70-80 वर्षापर्यंत कामं केले त्यांनी, पण आता ते एक्सपायर झाले, कोणीच आहे. आता तरुणमध्ये फक्त मी एकटाच. आमचा मग नाशिक, औरंगाबाद, नगर, म्हणजे नाशिकला जास्त होतं. म्हणजे 70 ते 80% मला नाशिकला सप्लाय होतो. माझा आर्टिकल आहे, मी नगरला जातो, नगरहून औरंगाबादला जातो. 3 ठिकाणी माझा सप्लाय होतो, बाकी दुसरीकडे जात नाही. दुसऱ्या हंडीत हंडा कळशी वगैरे करते, ते बंद झालं. आता मी नवीन आर्टिकल, त्याला डिमांड कमी झाली म्हणून मी मध्यंतरी 8 वर्षापासून ते प्रमाण कमी केलं आणि आता नवीन आर्टिकल आयटम केलं. म्हणजे जशी व्यापाऱ्याची डिमांड येते तसं काम चालू आहे. कमळदाट म्हणतो त्याला, नक्षी तबक म्हणतो त्याला. नक्षीचा तबक असं ते हस्ती तबक म्हणतो त्याला. म्हणजे आपण हातीचा पाय कसा बोलतो तसा पाय तसं दिसतो. तुम्ही आता पितळाचा पडले त्याचा फोटो काढला आणि हे तांब्याचे दिवे आता तुम्ही शेवट फोटे आणि देवाचं ताट, पूजा ताट आणि अभिषेक पात्र, ती म्हणतो त्याला आपण गळती म्हणतो, पिंडीवर लावलेली असते. असे 4-5 आयटम मी तयार करतो. पुन्हा नवीन काही कोणाला ते सोमपात्र म्हणतात त्याला, हे मारवाडी लोक, जैन लोक वापरतात. ते असं अभिषेक करण्यासाठी असं पिंडीच्या आकारात असतं. ते एक नवीन जशी ऑर्डर तसं बनवतो. पुन्हा करंडे असतात. हे करंडे तुमचे म्हणजे आदिवासी एरिया, जव्हार साईडला, मोखाडा साईडला ते करंडे बनवतात तांब्याचे, पितळाचे. ते पण इथं बनतं. ऑर्डर असेल तर बनवून चालू. आले गुजरातहून, अहमदाबादहून आले. अहमदाबादहून पहिले ओझरला आहे, ओझरहून काही नाशिकला गेले, काही खानदेशमध्ये गेले, सोनगीरला, काही पुण्याला गेले, काही मुंबईला गेले. हे सगळे अलग अलग समाज. म्हणजे आम्ही गुजराती कल्चर, त्याच्यात पुन्हा बांगडी कासार असतात, हे तांबटकर लावतात. म्हणजे ते मराठा बोलतात, ते मराठी बोलतात, आम्ही गुजराती बोलतो. त्यात 2 फरक आहे. त्याला कोष्टा कासार म्हणतात, ते मराठा समाजाची. थोडी आमच्या तांबट समाजाविषयी मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो. मूळचा आमचा तांबट समाज आहे हा गुजरातमधील चांपानेर जिल्ह्यातील आम्ही आहोत. तिथे त्यावेळेस साधारण 250-300 वर्षापूर्वी परकीय आक्रमणाविरुद्ध लढता शेवटी नाईलाजास्तव आमच्या पूर्वजांना तिथून स्थलांतर करावं लागले आणि स्थलांतर करता दर मजल करीत नंदुरबार, धुळे, सोनगीर या मार्गे आम्ही नाशिकमध्ये येऊन स्थिरावलो. नाशिकमध्ये येऊन स्थिरावल्यानंतर सुद्धा 3 विभागात आम्ही आमचे व्यवसाय सुरुवात केली. एकाच ठिकाणी सगळ्यांनी व्यवसाय न करता 3 अलग अलग ठिकाणी व्यवसाय करून प्रगती साधता येईल या हिशोबाने 3 विभागात आम्ही विभागले गेलो. त्यापैकी एक विभाग ओझरमध्ये राहिला, एक विभाग जुनी तांबडाई भद्रकाली या एरियात राहिला आणि एक विभाग नवी तांबडाई नाशिक या एरियात स्थिरावला. इथे स्थिरावल्यानंतर त्या काळी पेशव्यांचं राज्य होतं आणि पेशव्यांनी आमच्या काम करण्याची पद्धत वगैरे बघून, आमची कलाकारी बघून आम्हाला त्यावेळेस नाशिक शहराच्या पेशीच्या बाहेर जागा दिली. ती जागा त्यांनी विचार विनिमय करूनच दिली, कारण की त्या काळी भांड्यांचा आवाज, जो टकटक जो भांड्यांचा आवाज व्हायचा, भांड्या घडवांचा आवाज व्हायचा, ते लोकांना त्रास होऊ नये म्हणून तो त्यांनी आम्हाला गावाच्या बाहेर त्यावेळेस जागा दिली आणि मग तिथे नवी तांबडाई तिथे नाशिकमध्ये बसली. 3 विभागांच्या आम्ही सगळे कालिका देवी, श्री कालिका देवीचे उपासक आहोत आणि 3 विभागात श्री कालिका देवीचे भव्य दिव्य छान मंदिर आहे. मंदिरातला 3 विभागातला गाभारा अतिशय रेखीव, आखीव आणि कलेने अगदी ओतप्रोत भरलेला आहे. मंदिरातील आमच्या घंटेवर सुद्धा 300 वर्षापूर्वीचा उल्लेख आहे. त्याच्यामुळे आमचं जे अस्तित्व आहे ते आमचं आज तिथे दिसून येतं आणि जे अस्तित्वाचे फलखुणा आहेत ते आम्ही आजपर्यंत आम्ही जपले आहेत. गुजरातमधून आल्यामुळे आमच्या भाषा, गुजराती भाषा आम्ही ती आजपर्यंत टिकवून ठेवली आहे आणि इतक्या 300 वर्षानंतर महाराष्ट्रात राहून सुद्धा आम्ही महाराष्ट्रीयन सगळे रीतिरिवाज आम्ही स्वतः आम्ही आत्मसात केले. पण त्याचबरोबर आमचे गुजराती जे रीतिरिवाज आहेत, रूढी परंपरा आहेत, ते आम्ही बिलकुल सोडले नाही आणि आमची बोली भाषा सुद्धा आम्ही सोडली नाही. तर मित्रांनो, आता आपण बोलूया की तांबट काम जे आहे भांड्यांचं त्याच्याकडे बोलूया. हे जे काम आमचं परंपरागत काम होतं, या कामात आमची सगळी
घरातले स्त्री पुरुष लहान मुलं सगळेजण त्या कामात अगदी गुंतलेले राहायचे त्या काळी. कारण त्या काळी यांत्रिकीकरण अजिबात नव्हतं. यांत्रिकीकरण नसल्यामुळे प्रत्येक गोष्ट मॅन्युअली घडवायला लागायची असते की अगदी तो पत्रा चीप मिळायची तांब्याची, पत्रा बनवायचा, पत्र्याला आकार द्यायचा, ती खोलगट त्याची त्याला खोली द्यायची, मग 2 खोली त्याला जोडायची आणि नंतर मग हांडा तयार व्हायचा, बंब तयार व्हायचे, अलग अलग पार्टमध्ये बंब तयार व्हायचे आणि घमेले छोटे छोटे मोठमोठे याचे भांडे, स्वयंपाकाचे भांडे आम्ही सगळे घडवायचो. काळ हळूहळू मोठमोठे भांड्यांचा आहे कमी होत गेला, ओघ कमी होत गेला, राजेशाही गेली हळूहळू, त्यामुळे मोठे भटारखाने कमी झाले, त्यामुळे मोठ्या भांड्यांची मागणी कमी झाली. मग आपण आपल्या छोट्या घरगुती वापरायच्या भांड्यावर त्या काळी तांबा आणि पितळ हे 2 धातू असे होते की प्रत्येक घराघरात गरीब श्रीमंतांकडे इकडे तोच धातू वापरला जायचा. त्यामुळे तांब्याच्या भांड्यांना खूप डिमांड होतं मार्केटमध्ये आणि व्यवसाय खूप त्यावेळी आमचा जोरात होता. जोरात या अर्थाने होता की प्रत्येक घरात तांब्याची वस्तू नेल्यामुळे असल्यामुळे तो व्यवसायाला मागणी पण खूप होती, भांड्यांना मागणी होती. आणि असं म्हणतात की तांब भांड हे औषधी असतं, त्यातलं पिलेलं पाणी हे औषधी असतं, त्याच्याने उष्णता कमी होते आणि आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती पण तांब्याच्या भांड्यावर वापरल्यामुळे त्याचं पाणी पिल्यामुळे होती. अशी पण चांगली एक त्याला सायंटिफिक रिझन पण आहे, सायंटिफिक त्याला दुजोरा पण त्याला आहे सायन्सचा. त्यामुळे तांब्याला खूप महत्व होतं त्या काळी. आणि त्यावेळेस व्हायचं काय की आम्हीच भांडी घडवायचो आणि आम्हीच विकायचो. पण त्यानंतर व्यापारी पद्धत अशी आली की व्यापारी आमच्याकडे भांडी घ्यायचे आणि ती मार्केटमध्ये विकायची. समजा मार्केट एखादा हंडा त्या काही व्यापाऱ्याने आमच्याकडनं समजा 10 रुपयाला 20 रुपयाला करून नेला, ते मार्केटमध्ये 50 रुपये 70 रुपये 100 रुपयापर्यंत भांडा ते विकला जायचा. कालांतराने सगळ्या कारागिरांनी एकत्र आले, त्यांना असं वाटलं आपण कष्ट आपण करतोय पण प्रॉफिट दुसरं कोणतरी, नफा दुसरं कोणतरी घेतोय. मग आमच्यातले एक ज्येष्ठ विचारवंत आणि स्वातंत्र्य सैनिक श्री कंचनराय कंसारा यांनी सगळ्या कारागिरांना एकत्र केलं, एक संस्था स्थापन केली, कंसारा कारागीर सहकारी संघ लिमिटेड. त्यामध्ये कारागिरांनी भांडी तिथे घडून द्यायची आणि तिचे भागधारक सगळे कारागिरीच असायचे, बाहेरचा दुसरा कोणी व्यापारी जेवण नव्हता. भागधारक त्याच्यातून जो म्हणजे सगळे कारागीर ते भांडे करून द्यायचे आणि तिथून मग तो व्यापाऱ्यांना माल विकला जायचा, सगळ्यांचा रेट एकच राहायचा आणि व्यापारी मग तिथून ते पुढे विकायचे. पण त्यांनी झालं काय की सोसायटी स्थापन झाली, सगळे जे कारागीर सगळे एकत्र आले आणि एकी जास्त निर्माण झाली आणि त्यातून सगळ्यांना जास्त आपला मेहनताना म्हणजे आपल्या याच्यापेक्षा जास्त त्यांना पैसा मिळायला लागला. आणि प्लस त्या सोसायटी मधून संघामधून जो प्रॉफिट निघायचा तो प्रॉफिट पण दरवर्षी त्यांना वाटला जावं लागला. त्यामुळे आर्थिक प्रगती आणखी सुधारली. आता भांडे घडवण्याच्या याच्यात काय व्हायचं की घरातले कर्ते पुरुष सगळे काम करायचे, पण त्याबरोबर आमच्या आज्या पंजा यांनी सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून पुरुषांच्या खांद्याला लावून काम केलंय. कारण की ती भट्टी करणे तर भट्टी अशी त्याला आपण सारख्या भट्टी करून पंखा घुमून ती हे करायची, भट्टी करायची, त्यात भांड तापवलं जायचं आणि त्याची झोड घट्ट केली जायची भांड्यांची. तर त्या काळी महिलांनी खूप आम्हाला आमच्या पूर्वजांना खांद्याला खांदा लावून मदत केली आणि त्यामुळे ही सगळी प्रगती होत गेली. त्यामध्ये व्हायचं काय की भट्टीमध्ये काम करणे, म्हणजे भट्टीची हे करणे, पंखा हे करणे महिलांचं काम, तर ते भांडे चकचकीत करणे, जो तयार झालेला अंडा असतो तो चकचकीत करणे आणि ते सगळे काम महिलांकडे होत होते आणि ते खूप कष्टाचं काम होतं. त्याच्यामध्ये तेजाब, आता जे आपण तेजाब म्हणतो, जे सायन्समध्ये तेजाब ज्याला म्हणतो आपण केमिकल, ते हातात घेऊन फटक्याने घेऊन ते भांडे हे करायला लावायचे. त्यामुळे हात पण किती वेळा जळायचे, म्हणजे हे निघायचे, कातळे निघायचे. या सगळ्या गोष्टींना मात करून आमच्या पूर्वजांनी खूप कष्टाने उभारला. पण पुढे झालं काय की मार्केटमध्ये स्टील आलं आणि स्टील आल्यापासून या व्यवसायाला अधोगती जी निर्माण झाली ती आजपर्यंत ती अधोगतीच राहिली. कारण स्टीलचे भांडे मार्केटमध्ये आधुनिकीकरणामुळे स्टीलचे भांडे प्रेस व्हायचे आणि फटाफट तयार व्हायचे आणि त्याचा रेट पण मार्केटमध्ये कमी राहायचं आणि चकाकीची लोकांना जास्त स्टीलच्या भांड्याची चकाकी लोकांना जास्त भरवली. त्यामुळे आणि वापरायला सोपे, धुवायला सोपे, मेंटेन करायला सोपे म्हणून लोकांनी स्टीलकडे लोकांचा ओढा वाढला आणि आमचा तांबट कामाचा जो ओघचा आहे त्याच्यामुळे तो कमीत कमी होत गेला. मग त्याच्यानंतर काय झालं की आता घरातले
काम कमी त्यामुळे घरात एकाच धंद्यावर त्यावेळेस सगळे कुटुंब अवलंबून राहायचं. मग आमच्यातले अनेक तरुण, त्या काळचे तरुण जे शिकले, काही गव्हर्नमेंट जॉबमध्ये गेले, काही प्रायव्हेट, काही व्यवसाय केले, काही प्रायव्हेट कंपनीत गेले. आणि त्याच्यानंतर शिक्षणाचं महत्व सुद्धा आमच्या समाजात खूप वाढलं आणि त्याची पुढची पिढी शिक्षणात एवढी प्रगती केली आहे की आज आमच्याकडे आमचे आत्ताची जी पिढी आहे ती अगदी मोठे मोठे पॅकेज घेऊन आज कंपन्यांमध्ये काम करते, स्वतःचा व्यवसाय काम करत आहे. ते डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, नामांकित वकील झाले सगळे. आणि खूप मोठा म्हणजे 1100 संख्या आमची आहे, पण 100% आमचा समाज साक्षर आहे. परिस्थिती आताची जी हे आहेत म्हणजे वृद्ध लोक आहेत ते सुद्धा शिकलेले आहेत आणि 100% साक्षर समाज आहे आणि अतिशय जोमाने आता ही पिढी काम करते. पण एक सांगायचं, एक आम्हाला त्याच्यामध्ये अभिमान वाटतो की हे तांब्याची भांडी घडवता ही कलाकृती करता आमच्या पूर्वजांच्या रक्ताच्या कणाकणात कला घुसली होती, कला होती. आणि कलाकारी ती त्यांनी त्यांच्या जीन मधून, त्यांच्या रक्तामधून आज आमच्या आतापर्यंतच्या पिढीमध्ये आमच्या ती कलाकारी उतरलेली आहे. आणि आता आमचे अनेक बालगोपाल आणि आमचे अनेक तरुण या कलेच्या क्षेत्रात सुद्धा काम करत आहेत. कोणी फोटोग्राफी केल्या, कोणी ड्रॉइंग टीचर झालं, कोणी आर्ट टीचर झालं, कोणी मूर्तिकार झालं. सगळी आमच्या पूर्वजांकडून मिळालेली आम्हाला देणगी आहे. हे आम्ही आमचं खूप मोठं भाग्य समजतो. तर अशा रीतीने आमचं तांबट समाजाचा हा थोडक्यात मी हे करून दिलाय. कारण की सांगायला गेलं तर खूप काही मोठं सांगता येईल, पण जे महत्वाचं ते सांगणं कधी पण योग्य असतं, कारण की बघणाऱ्याला पण ते ऐकणाऱ्याला पण ते सुसह्य झालं पाहिजे. तर अशा रीतीने आमचा हे आहे. तर अजूनही आता झालं काय की कारागिरांची संख्या कमी होत 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 गेली. आता नाशिकमध्ये फक्त एक जिल्ह्यामध्ये एकच कारागिर शिल्लक आहे. 2 कारागीर होते. त्यातील ज्येष्ठ कारागीर आता त्याचे 4-6 महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं. आता एक नरेंद्र दत्तात्रय म्हणून तांबट म्हणून उजरला कारागीर आहे. नरेंद्र दत्तात्रय तांबट ते आमच्यातले एकमेव आणि शेवटचे कारागीर आहेत की जे अजूनही तांब्याची भांडी घडवत आहेत. पण आता झालं उलट आहे की जरी स्टीलची भांडी किंवा बाकी सगळे प्रकारची भांडी आली आहेत मार्केटमध्ये, पण अजूनही लोक आवश्यक म्हणून प्रत्येकाच्या घरात तांब्याची भांडी ठेवतातच. एक अंडा तरी ठेवतात किंवा हल्ली जार आले तांब्याचे, त्या जार मध्ये पाणी पितात. कारण की लोकांना अजूनही त्या तांब्याच्या भांड्यातलं औषधी गुणधर्म हे लोकांना माहीत झालंय. नवीन पिढीला असं ते सगळं गुगल विचारते सगळं त्याच्यात पण तांब्याचं महत्व सांगितलं गेलंय. त्यामुळे तांब्याचं महत्व पुन्हा वाढतंय. पण मला नाही वाटत की ते एवढं परत वाढेल की आमचा धंदा आणखी पुन्हा पुढे जोड घेईल किंवा पुढची पिढी त्या धंद्यात जाईल, असं कधी शक्य होणार नाहीये. पण तांब्याचं महत्व अजूनही लोकांमध्ये आहे. आम्ही तर स्वतःही आमच्या तांबटच्या प्रत्येक घरात अनेक प्रकारची छोटी मोठी तांब्याची भांडी आहेत. मोठमोठे बिंब सुद्धा आम्ही अजून जपून ठेवले. आता त्यामागे शास्त्रासाठी थोडं आणि एक आमच्या पूर्वीच्या आठवणी म्हणून आम्ही ते जास्त जपून ठेवलंय. पण अजूनही आमच्या सगळ्यांच्या घरात तांब्याची भांडीमध्ये आम्ही पाणी पितो. आणि मुख्य म्हणजे आमची एवढी 250-300 वर्षांपासून सुद्धा आमची बोली भाषा सोडली नाही. आमच्या घरात अजूनही गुजरातीच बोललं जातं. व्यवहार भले सगळे मराठीत आम्ही करतो बाहेर, पण घरात आमची गुजराती भाषा बोलली जाते. भाषा आम्ही टिकून आहे, आमची संस्कृती परंपरा टिकून आहे आणि आमची पुढची पिढी पण ते सगळं टिकवतील अशी मला वाटते. धन्यवाद. तुम्ही मुली आल्यात आणि आमच्या या छोट्याशा आमच्या समूहावर तुम्ही हा प्रोजेक्ट करताय, तो खूप आनंद झाला. आणि तुमच्या सगळ्या मास मीडियाच्या विभागाचे, तुमचे आणि तुमच्या कॉलेजचे अभिनंदन आणि तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. 350 वर्षांच्या या प्रवासाचा साक्षीदार आहे तांबट समाज. आणि त्या प्रत्येक टकटक आवाजात अजूनही गुंजते नाशिकची सांस्कृतिक लय. एक अशी लय जी हरवू नये, जपली जावी.